नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. पुणे विरोधक असतील, राजकारणात शत्रू असू नये, आपल्या विरोधी काम करणारे जे आहेत पक्ष असतील, नेते आहेत, ते आपले विरोधक आहेत, आपले शत्रू नाहीत. ही भावना ठेवूनच सगळ्यांनी वागलं पाहिजे. साहेब, शेवटचे 2 प्रश्न आहेत. मराठा समाजाला ओबीसीवर आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील 27 ऑगस्टला मुंबईवर जाण्यावर ठाम आहे. 26 तारखेपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा असे ते म्हणाले. तसेच मराठा उपसमितीचा अध्यक्ष बदलणे म्हणजे नादी लावण्याचा आम्हाला खेळ. जरांगे पाटील त्यांच्या 27 ऑगस्टच्या उपोषणावर ठाम आहे. आता जो समितीचा अध्यक्ष आहे की त्यांचं जी काही मागणी होती, मराठा समाजाला आरक्षण द्या, तर ते आरक्षण दिलं गेलेलं आहे. 10% आरक्षण त्यांना आपण दिलंय आणि आम्ही ते टिकवणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तो खरं म्हणजे प्रश्न संपलेला आहे. कशासाठी हा आग्रह बाकीचा आहे हे कळण्याच्या पलीकडे आहे. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण विचार केला, मग सारखी पार्टी, महाज्योती हे वगैरे सगळे, त्या सारथीच्या माध्यमातून ज्या आहेत, ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, त्यापेक्षा कित्येक कमी गोष्टी ज्या आहेत आज महाज्योतीच्या वाट्याला आलेल्या आहेत. म्हणून मी मंत्रिमंडळात नेहमी सांगत असतो, हे आहे की ओबीसीचा संख्या ओबीसीची मोठी आहे, तरी मी हेच सांगतो की निदान समान वागणूक द्या सारथी, पार्टी आणि जे काय असतील सगळं. कारण विद्यार्थ्यांना कळत नाही की पैसे कोण देतं, काय देतं. हे खरं आहे की काही ठिकाणी जे आहेत आदिवासी आणि दलित समाजाला दिल्लीतून सुद्धा पैसे येतात. आम्ही हे विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत ना. विद्यार्थ्यांना एवढंच माहिती की सरकार देत आहे, सरकार याला देतं, मग मला का देत नाही. म्हणून मी नेहमी आणि मग त्यासाठी मुख्य सचिवाच्या हातात मुख्य सचिवांच्या लक्ष देऊन सगळ्यांना समान वागणूक कशी मिळेल हे बघावं, सातत्यानं मुख्यमंत्री सांगत आहेत. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.